तर बघूया काय मस्त सुरेख मोड आलेले आहेत आपल्या मुगाला, हुलगे आणि मटकी तिन्हीला पण छान मोड आलेले आहेत। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण रेसिपी नाही बनवलेली, तर आपण काय होतं ना, हिवाळ्यामध्ये कडधान्याला व्यवस्थित मोड येत नाहीत, तर कधी त्याला बुरशी येते, कधी चिकट होतात। तर आपण हे कडधान्याला मोड कसे आणायचे ते बघूया ह्या व्हिडिओमध्ये। तर एकदम असे छान मोड कसे येतील ह्याची परफेक्ट माहिती सांगितलेली आहे आणि बिलकुल बुरशी येणार नाही आणि चिकट पण होणार नाही आणि खूप छान असे मोड येतात, बघू शकता। तर कसे आणायचे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल बरेचदा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला कडधान्याला मोड आणण्यासाठी हे घ्यायचे 3 प्रकारचे मी कडधान्य घेतले। तर हे आहे हुलगा म्हणतात ह्याला, ही आहे मटकी स्वच्छ निवडून घेतलेली, आणि हे घेतलेले आहेत मूग। तर थंडी जरी असेल तरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मोड आणण्यासाठी कसे ठेवायचे हे सांगते। तर आपल्याला साधं पाणी घ्यायचे, म्हणजे रूम टेम्परेचरचं, भरपूर पाणी घालायचे। हुलग्यात घातले, आता मटकीत घालायचे, आपल्याला मुगामध्ये सुद्धा घालायचे। तर काय होतं ना की मूग, मटकी, हुलगे जर आपण भिजवले तर काय होतं, चिकट होतात किंवा असे त्याला मोड येत नाहीत व्यवस्थित। तर ते कसे आणायचे, तर थंड पाणी घालायचे, कधीच कोमट पाणी, गरम पाणी नाही घालायचं, थंडी जरी असेल तरीसुद्धा। तर आता या धान्यामध्ये आपण भरपूर पाणी घातलेले, आता ह्याला ओव्हरनाईट आपल्याला छान भिजतील ते, गरम पाणी घालण्याची बिलकुल गरज नाही। जर तुम्ही कोमट पाणी घातलं तर चिकट होऊ शकते आपली मटकी किंवा मूग। तर अशाच पद्धतीने थंड पाण्यामध्येच भिजवून घ्यायचे, रात्रभर ठेवायचे असे भिजायला। तर अशा प्रकारे आपण पाहूया, मस्त असे भिजलेले आहेत, मटकी पण छान भिजली, मूग पण आणि हे हुलगे पण। तर आपल्याला आता हे पाण्यातनं काढून घ्यायचे। तर आता मटकी काढून घ्यायची आपल्याला। सर्व भिजलेले आहे, आणि जर कदाचित तुम्हाला शंका असेल कुचर राहण्याची, तर असे वरची घोळून घ्यायची। मी दाखवते मूग कसे काढायचे ते। तर ही मटकी आपली सर्व भिजलेली आहे, आता साईडला ठेवायची, चाळणीवर काढून घेतले, पाणी निथळू द्यायचे। आणि आता आपल्याला मूग काढून घ्यायचे। मूग शक्यतो कुचर राहतात एक अर्धा, मी तुम्हाला दाखवते कसे घोळून घ्यायचे। जर खडा कुचरचे जर तुम्हाला शक्यत असा हळूहळू वरचेवर हात फिरवायचा आणि असे दुसऱ्या हातावरती काढून घ्यायचे, ह्याला घोळवून घ्यायचं असं म्हणतात। मूग, हरभरा आणि हुलगे पण कुचर राहू शकतात, मटकी शक्यतो नाही राहत कुचर। पहिले जे डाळी बनवायचे ते असे 10 किलो, 25 किलो, 5 किलो अशा पद्धतीनेच घरचे घरी बनवून घ्यायचे, भिजवायचे। मग त्याचे 2-3 तास असे म्हणजे त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे ते फुगायचे, आणि मग नंतर वाळवून जात्यावर त्याची डाळ बनवायची। आता मशीन्स आहेत, गिरणी आहेत, तर हे बघू शकता। हे असं एक अर्धा जर मूग राहिला तर तो खाली राहतो, किंवा खडा असेल मोठा सुकून गेला असेल तर अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आपल्याला।
असे निवडता येत नाहीत ते मूग, म्हणून ही अशी आपली जुनी पद्धत आहे की असं घोळून घेतल्यानंतर कुठलंही धान्य असेल तरी आपण असंच निवडून घेऊ शकतो. तर हे एवढे कुचर निघलेले आहेत. थंडी आहे सुद्धा तरी सुद्धा जास्त कुचर नाही निघलेले. तर अशाच पद्धतीने आपल्याला हुलगे पण घोळून घ्यायचे. तर हुलगे पण आपल्याला मुगासारखेच घोळून घ्यायचे. हुलग्यामध्ये सुद्धा कुचर राहू शकते, जड असतात भिजण्यासाठी. हुलग्यामध्ये जास्त कुचर राहते, खूप जड असतात हुलगे. आपण प्रत्येक एक निवडू शकत नाही, त्यासाठी एकदम अशी परफेक्ट पद्धत आहे. आपले जुन्या काळचे जे आजी आई जर घोळायच्या तर असंच घोळावं लागतं. ते सुपामध्ये सुद्धा मोठे छोटे जे खडे आहेत ते सुद्धा वेगळं करण्याची एक टॅक्ट होती. मटकी आणि येतात बघू शकता ह्याच्यामध्ये किती कुचर राहिलेली आहे. हे असे सहजरित्या निघते, असं आपण निवडू शकत नाही. किंवा जर चुकून भाजीमध्ये गेलं तर दाताखाली आलं तर ते खूप खराब वाटतं. त्यामुळे अशा पद्धतीने घोळून घ्यायचं कधी पण. तर आता आपल्याला हे कडधान्य हे असेच अर्धा पाऊण तास असेच निथळू द्यायचे. थोडंसं पाणी त्यामध्ये, बिलकुल चिकट होणार नाही ही गॅरंटी माझी. चिकट नाही, बुरशी येणार नाही त्याला. व्यवस्थित मटकीला आज संध्याकाळपर्यंतच मोड येतात, पण मूग आणि हुलग्याला मात्र लगेच मोड येत नाहीत. उद्या सकाळी मोड येतात, त्याला 1 दिवस एक्स्ट्रा लागतो. मटकीला लगेच येतात, संध्याकाळी भिजत टाकली की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भाजीला आपली मटकी रेडी होते. पण हुलगे आणि मुगाला जास्त येतात, पण छोटे छोटे येतात. तर ह्याला असंच अर्धा तास आपल्याला ह्यातील पाणी काढून घ्यायचे. ह्याला अर्धा तास झालेला आहे. आपल्याला त्याला कपड्यावरती सुकवायला ठेवायचे. तर हा कॉटनचा कपडा अंथरून घेतलाय, त्यावरती मूग टाकायचे. त्यावरती हुलगे टाकायचे. तसेच एकदम असे पातळ पसरून घ्यायचे आणि ह्याला फॅन खाली अर्धा तास परत सुकून घ्यायचे. म्हणजे बिलकुल ओले पाणी नाही राहिलं पाहिजे, कोरडे कोरडे झाले पाहिजे, म्हणजे छान मोड येतात त्याला. आणि हे सर्व आता कडधान्य आपल्याला फॅनच्या हवेखाली छान असे सुकून घ्यायचे. म्हणजे बिलकुल ओलसर नाही राहिले पाहिजे, म्हणजे त्याला बुरशी पण येणार नाही आणि चिकट पण होणार नाही. तर आपल्याला हे छान सुकून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे आपले धान्य सर्व कोरडे झालेले आहेत, बघू शकता. बिलकुल ओले नाही राहिलेले. थोडंसं हुलग्याला वेळ लागतो, पण ते सुद्धा झालेले आहेत. फॅनच्या हवेखाली सुकवायचे. वरपर्यंत बघू शकता छान असे फुगलेले आहेत. तर आपल्याला आता ह्याला मोड येण्यासाठी ठेवायचे. तर त्यासाठी बांधून ठेवलं तरी चालेल, पण नाही बांधलं कपड्यामध्ये तरी सुद्धा चालते. हे असं एका भांड्यामध्ये काढलेले. तरी अशा प्रकारे ही मटकी काढलेली आपण. आता आपल्याला ह्यामध्ये ठेवायचे मूग. यामध्ये ठेवायचे हुलगे. हे 3 भांड्यामध्ये काढलेले आहेत. आता ह्यावरती फक्त असं झाकण ठेवायचं आपल्याला, पॅक म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे अशा हिशोबाने. अशा प्रकारे झाकून ठेवायचे. बांधून ठेवण्याची पण गरज नाही आणि बांधून ठेवलं तरी सुद्धा चालते. फक्त कोरडे होऊ द्यायचं हे धान्य,
म्हणजे याला काय होतं, चिकटपणा येत नाही किंवा बुरशी येत नाही. आता मटकीला संध्याकाळपर्यंत भरपूर मोड येतील, पण मूग आणि हुलगे जर म्हणाल तर येतात, पण अर्धेच येतात. आणि उद्या सकाळपर्यंत भरपूर त्याला पण मोड येतील, पण बिलकुल चिकट आणि बुरशी येणार नाही. तर हे अशा प्रकारे सर्व धान्याला मस्त मोड आलेले आहेत, बघू शकता. हे हुलगे आणि बिलकुल असे चिकट झालेले नाही, बुरशी आली नाही, काही. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मूग आणि मटकी. तर हे मोड आणण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.